संत ज्ञानेश्वर यांची भिंत चालण्याची कथा. भिंत चालली आणि लोक थक्क झाले. कल्पना करा, एखादा मनुष्य वाघावर बसून हातात जिवंत साप घेऊन गावात येतो आणि अचानक त्याच्या समोर 4 लहान संत एका साध्या भिंतीवर बसतात आणि ती भिंत चालू लागते. त्या दिवशी लोकांनी जे पाहिलं ते आजही इतिहासात चमत्कार म्हणून सांगितलं जातं. 13व्या शतकात महाराष्ट्रात 4 संत भावंडे होती. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सपानदेव आणि मुक्ताबाई. ही भावंडे खूप लहान वयातच महान संत झाली होती. त्यांच्याकडे ज्ञान, भक्ती आणि नम्रता होती. पण त्या काळात एक मोठे योगी होते, चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांनी हजारो वर्ष तपस्या केली होती. त्यांच्याकडे मोठी योगशक्ती होती. लोक म्हणायचे की ते वाघावर बसून फिरतात आणि हातात साप धरतात. पण त्या महान योगीच्या मनात एक गोष्ट होती, अहंकार. एक दिवस चांगदेव महाराजांनी विचार केला, ते लहान संत इतके प्रसिद्ध कसे झाले? मीच त्यांना माझी शक्ती दाखवतो. त्यांनी संत ज्ञानेश्वर यांना एक कोरा कागद पाठवला. तो कागद म्हणजे अहंकाराचा संदेश होता. पण संत ज्ञानेश्वरांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहिल्या. आज त्या चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध आहेत. काही दिवसांनी चांगदेव महाराज स्वतः भेटायला निघाले. ते वाघावर बसले होते. हातात साप होता आणि हजारो लोक त्यांच्या सोबत चालत होते. ते गावात आले. लोक त्यांच्या शक्तीकडे पाहून थक्क झाले. पण त्यावेळी संत ज्ञानेश्वर यांनी आणि त्यांची भावंडे एका जुन्या भिंतीवर बसली होती. ज्ञानेश्वरांनी शांतपणे भिंतीला स्पर्श केला आणि म्हणाले, चला. आणि अचानक ती भिंत हळूहळू पुढे चालू लागली. लोक थक्क झाले. गावातील लोक आश्चर्याने ओरडू लागले, अरे, भिंत चालते! हे काय चमत्कार आहे! एकीकडे वाघावर बसलेले चांगदेव आणि दुसरीकडे चालणाऱ्या भिंतीवर बसलेले 4 लहान संत. त्या क्षणी चांगदेव महाराज यांना समजलं, ही योगशक्ती नाही, हे तर खऱ्या ज्ञानाची शक्ती आहे. चांगदेव महाराज लगेच वाघावरून खाली उतरले. ते संत ज्ञानेश्वर यांच्या चरणी पडले. ते म्हणाले, माझा अहंकार माफ करा, तुम्हीच खरे गुरु आहात. तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या, खरं ज्ञान म्हणजे नम्रता. त्या दिवशी चांगदेव महाराजांनी अहंकार सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्या दिवशी लोकांनी एक गोष्ट शिकली, शक्ती मोठी नाही, ज्ञान आणि नम्रता मोठी आहे. भिंत चालण्याचा चमत्कार, याला फक्त चमत्कार नव्हता, तो होता अहंकारावर ज्ञानाचा विजय. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांचे नाव आदराने घेतले जाते.